नमस्कार मराठी पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे? तर GTA 5च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर जसं की आपल्याला माहिती आहे की यार मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका सिक्रेट मिशनवर गेलो होतो, ज्यामध्ये आपण एका लॅबमध्ये म्हणजे जो पण आपला देवी जो मित्र होता ना, त्याने आपल्यासोबत गद्दारी केली. म्हणजे गद्दारी नाही बहुत, त्याचा आपला एक प्लॅन होता तो की आपण एक पेशंट बनून तिकडे जाऊ आणि तिकडे जाऊन आपल्याला एक फाईल चोरायची होती. ती फाईल कोणती होती माहिती का? की 12 वर्ष आधी जी आपण नॉर्थ अँग्टॉनमध्ये जी बर्फाच्या सिटीमध्ये जी आपण चोरी केली होती ना, त्याची फाईल जी त्या कार्यकर्त्याला भेटलेली आहे. तो जो नवीन ऑफिसर आलेला आहे, त्या नवीन ऑफिसरनी भाई आता प्लॅन केलेला आहे की ह्या चोरीमध्ये जे पण इन्व्हॉल्व होते त्या प्रत्येकाला मला धरायचं आहे. आणि मग त्यांनी ती सगळं सुरुवात केलेली आणि आपल्या एका कार्यकर्त्याला त्या ऑफिसरनी म्हणजे FIB वाल्यांनी, FIBचा व्यक्ती तो, तर त्यांनी ते सगळं पकडलेलं आहे. आणि मग आपल्याला त्या व्यक्तीला वाचवायचं का काय करायचं तर अजून आपल्याला नाही माहिती. यार देवीने आपल्याला अजून काहीच अपडेट दिला नाही. देवी काय म्हणाला की म्हणजे 1-2 दिवसामध्ये मी आपण नक्की काहीतरी करू म्हणे. ओके, तर भाई आता ना आपण इथं छत्रपती चौकामध्ये आलेलो आहे भावंडो. तर बघा इथे मी कार्यकर्ते लावलेले आहे म्हणजे कामगार वगैरे. आपल्याला काय करायचं आहे की ही जी स्टॅच्यू आहे ना आपली महाराजांची मूर्ती ना, ते थोडीशी आपल्याला जागा मोकळी करायची भावंडो. आणि बघा मी इकडं क्रेन वगैरे सुद्धा मी कामाला लावून दिलं आहे बेसिकली. तर आपली जी मूर्ती आहे 2 क्रेन लावली आहे. एक क्रेन काय करेल ती मूर्ती वगैरे धरेल, दुसरी क्रेन ना ते बाकीचा खालचा जो बेस आहे ना ऑरेंज कलरचा त्याला थोडंसं पाठीमागं सरकवायचं आहे. आणि मला ती कुठं सेट करायची माहिती का? हे बघा हे पाणी ना, पाणी ॲक्च्युली या एरियामध्ये, आणि इथं मस्त असा फाउंटेन पण लावू आपण. त्याला काय म्हणत नाही का यार, तो फाउंटेनला मराठीत काय म्हणता यार? धबधबा तर ते डोंगरवरून पडतो असतं यार, काहीतरी म्हणतात भाई त्याला. तर ते इथं लावायचे आपल्याला, म्हणजे मूर्ती थोडीशी पाठीमागं सरकायची आणि थोडंसं सजावट वगैरे एकदम म्हणजे भारी करायचं आहे ते काम. ओके, बाकी आता मी कामाला तर लावून दिलेलं आहे. क्रेन वगैरे पण आलेले आहे 2-3. आता ते करतील बरोबर काय करायचं त्यांच्या पद्धतीने. इकडची जिने यांनी काढून टाकली. वरती सध्या पण काम बिम चालू आहे बघा. वरती बघितलं असेल तुम्ही 1-2 कार्यकर्ते आहेच. बाकी चला जाऊ द्या. आता मला यार देवीचा तर फोन आलेला नाही आहे. मी निघतो यार माझी गाडीवर, मला तिकडे जायचं आहे. सध्या यार आपली फॉर्च्युनर ना मी घरी लावलेली आहे. ॲक्च्युली काय भाई दरवेळेस फॉर्च्युनर चालवायला मजा नाही येत नाही का? आपली जी ही वाली गाडी नाही यार, ही गाडी आपल्याला वापरायला पण थोडीफार वाटते भाई मजा. ही ऑडी नाही का, ऑडीचा फर्स्ट कॉपी हिला पण आपण मॉडिफाय केलं होतं. बाकी आता बघा हिचे स्मोक वगैरे आहे तर या माहिती असेल. आपण भाऊसारा का नाही यार, मरायचं आहे का तुला इथं? बिनकामाच्या मध्ये येतं राव. ओके जाऊ दे. आता मला देव्याने फोन केला होता देवेगामध्ये की ये म्हणे माझ्याकडं पटकन. आता ॲक्च्युली ना तो जो कार्यकर्ता आहे ना, तो आपलावाला ज्याने काय सोनं वगैरे चोरलं होतं त्या बँकेमधून, तर तो कार्यकर्त्याला धरलेलं आहे FIB वाल्यांनी. आणि आपल्याला त्याला सोडवायचं आहे का काय करायचं आहे ते तर अजून आपल्याला नाही माहिती. अरे यार मला मागं जायचं होतं वाटतं. चला ठीक आहे, काय हरकत नाही. थोडं थांब रे भाऊ, थांब ना. इंडिकेटर तर मार यार. कुठल्याकडून लोक मध्ये घुसून येतात यार. एक सेकंड, इथं काय प्रॉब्लेम झालाय का? आईच्या गावात ते कार्यकर्ता इकडे बंदूक दाखवून चोरी करायचा प्रयत्न करतोय. थांब रे भावड्या, पैसा मागतो तू? ही बाई काहीतरी बोलली. टाकले बंदूक, चल आईच्या दलिंदर. अरे तांगड्या तर बाजूला कर ना तुझं वालं. कसं दलिंदर वाणी पडलं बघा ते. इची कटकट बाई. ती बाई कुठे गेली? चायला म्हणजे थँक्यू पण बोल. ही कोणती पद्धत आहे यार? म्हणजे मदत करावान चालेल तुम्ही अशी निघून जाता. हे चुकीचं आहे बरं का. म्हणजे म्हणून मी यार हे सिटीमध्ये कोणाची मदतच करत नाही यार. बाय 2-4 रुपये देऊन द्यायचे यार, गरीबाची मदत केली असते यार. सोडा जाऊ द्या. आता या देव्याने फोन लावला मला. मी काय म्हणतो, देव्याचं मिशन येतं भाई. डी पाहिजे होतं, इथं बी काय करतोय? इलॉजिकल गोष्टी यार GTA मध्ये पण. जाऊ द्या, मला मागं जायचं होतं. मी उलटा चुकीचा रस्त्याने घुसून आलो. चला जाऊ द्या, काय हरकत नाही. बाकी गाडी बघा आपली यार. काहीतरी दोपत आपण ट्रक घेतला होता बघा मागच्या व्हिडिओमध्ये ना. तो मागच्या कुठेतरी घेतला यार. ते ट्रक आपण जो थांबा यार बाजूला जाऊ द्या यारांना. मला गाडी चालवता बोलायची पण थोडी इच्छा होत नाही. पण मग काय शांत गेम चांगलं वाटत नाही ना यार. अरे सिग्नल यार तुम्ही थांबून ना काय करत जाऊ रे. बाजूने कट मारून निघून जातो. जाऊ द्या आता पटकन या देवीकडेच भेटतो मी, टाइमपास नाही करता. ओके, तर मला काय विषय नाही भावंड. पोचलो आपण त्या FIBच्या बिल्डिंगकडे. आणि FIBचा जो कार्यकर्ता भावंड त्याची आपल्याला आज काय जबरदस्त स्टंट मारला रे मी. एकदम क्रेझी नाही का भाई, बघितला का तुम्ही? त्या कार्यकर्त्याला आज देवी आपल्याला भेटवणार आहे त्याच्यासोबत. नेमकं यार तो ते ॲक्च्युली मला पण माहीत नाही तो दिसायला कसा आहे. गेम हँग झाला का माझा? भाऊ नाही, मला वाटलं का गेम हँग झाला का काय. एकदम स्टॉप झालं नाही का ते. जाऊ दे सगळा विषय. देव्याला समोर बसला बघा तो कार्यकर्ता. आणि अजून 2 जण आहे.
हे दोन जण कोण आहे? याच्यामधले एक कार्यकर्ता तो FIB चा व्यक्ती असू शकतो. ऍक्च्युली आता कोण आहे? ओके हा बघा हले लय हरामी बर का तो. असं समजा की लेस्टर सारखं प्लॅन बेंड करत राहतो तो. ओके तो हा जो ब्ल्यू शर्ट वाला आहे ना, ब्ल्यू टी शर्ट, हा बघा हा याचं नाव आहे स्टीव्ह. तर हा FIB चा गाडी आणि हा त्याचा मित्र आहे वाटतं. हा पण कुठला तरी सिक्युरिटी गार्ड आहे ते, पण मला याच्याबद्दल तर नाही माहिती यार. बाकी हा स्टीव्ह आहे एवढं तर कळालं कन्फर्म आहे. म्हणजे विषय असा आहे की स्टीव्ह म्हणजे हा जो स्टीव्ह आहे यांनी आणि काय ना देवेनी ह्या दोघांनी मिळून तो नॉर्थ अँटोनच्या चोरीचा प्लॅन बनवला होता, ज्याच्यामध्ये जे सोनं पण चोरलं होतं ते सोनं त्या दुसऱ्या व्यक्तीला दिलं होतं यांनी देवनी ठेवायला. आणि 10-12 वर्ष झाले अजून ते सोनं कुठं आहे ते आपल्याला माहिती नाही, कारण तो व्यक्ती भेटत नव्हता. आणि आता FIB वाल्यांनी धरलेलं आहे त्याला. हा काय एवढा गागतोय पण यार. सगळं म्हणतो म्हणजे तो मायकल मुळे झालं, म्हणजे मायकलने मरण्याचं नाटक केलं तिकडं. पण खरं यार मायकलला तिकडं मरण्याचं नाटक केलं होतं त्यांनी, त्याच्यामुळे हा सगळा घोळ झालेला असं वाटतंय. मायकल पळाला असताना तर नसतं आय थिंक एवढं काही घडलेलं असतं. चला तर काय विषय ते भावंदो आपल्याला तर तो आता स्टीव्ह काय बोललाय की म्हणजे त्या व्यक्तीला आहे ना FIB वाल्यांनी बिल्डिंग मध्ये ऍक्च्युली त्याची ना पूछताछ करताय, त्याची माहिती वगैरे काढताय सगळे लोक. आणि म्हणजे जेवढे पण पोलीस वगैरे आहे FIB चे जे पण कार्यकर्ते ते, आणि आपल्याला आहे ना ऍक्च्युली तिकडे त्याला वाचवायला जायचंय असं याचं म्हणणं आहे. जर तुम्ही बघा म्हणजे डायरेक्ट मी तर वाचू शकत नाही, कारण तो स्टीव्हनी काय केला असतं माहिती का, स्टीव्ह डायरेक्ट त्याला सोडून आला असता. पण प्रॉब्लेम असा आहे की स्टीव्हच्या अंडर नाही येतो व्यक्ती. स्टीव्ह फक्त म्हणजे तिकडे FIB म्हणजे तो काम वगैरे करतो, त्याला माहिती आहे FIB चे लोक म्हणजे कुठे धरून ठेवले. बाकी जर का तो त्यांनी सोडवायला गेला तर मग त्याच्यावर शंका येऊ शकते FIB वाल्यांना. आणि म्हणून स्टीव्ह बोललाय की म्हणजे तुम्हाला जावं लागेल. आणि त्याच्यामध्ये आता देव काय म्हणतोय की म्हणजे जिकडं पण एक लोकेशन आहे ऍक्च्युली आपल्यावालं, तर तिकडे जायचं आहे. मीटिंग पॉईंट आहे आपलं तो, जिकडे आपण मीटिंग वगैरे करतो. पण मी काय म्हणतो माझी गाडी कुठे गेली? अरे माझी गाडी इकडंच. ओके ती पाठीमागे आहे बघा ही. अच्छा अच्छा इथंच लावली होती वाटतं आपण ना. ठीक आहे काय हरकत नाही, जाऊया आपण. देवची गाडी पण भारी रे. ठोकला असता बाबा. तर आपल्याला भावना मदतीची गरज आहे, कारण यार आपण एकटा 2 जण काय वाचूच शकत नाही. म्हणून तो देव काय बोलला की तुझ्या एखाद्या ओळखीच्या मित्राला फोन लाव, म्हणजे जसं की आपला हाय फ्रँको भाऊ ठोकली गाडी. तर फ्रँको भाऊला आपण फोन लावतो आणि सगळं एक्सप्लेन. ऍक्च्युली फ्रँकलिन आपल्या म्हणजे फ्रँकलिन आणि देव एकमेकांना ओळखत नाही बरं का. फ्रँकलिन आणि मायकल एकमेकांना ओळखतात, जे की आपली त्यांचे बोलणं पण त्या टाकल्यामुळे झालं होतं. अरे तो आता हा देव म्हणतोय की म्हणजे ट्रेवरला फोन लावा रे. जर ट्रेवर फोन लावला तर भाई एक तर देवचा आणि ट्रेवरचं काही जमत नाही भाई. 1 नंबरचे त्यांना दोघांमध्ये 36चा आकडा आहे. तेव्हा ते चोरीचा प्लॅनच्या वेळेसपासूनच दोघांमध्ये काहीतरी लफडा झाला होता वाटतं त्याच्यामुळे. आणि आता तो ट्रेवरला पण फोन लावायला लावून राहिला. अरे भाई त्याला बोलत होतो तो गणगण करल रे. सोड विषय. नाही शपथ बोलता बोलता फुल असं लोचावून जातो रे भाई. काय बोला पण अशी गाडी पळवायला मजा नाही येते यार. 1 नंबर. ठोकलं ईशाच्या कोणतरी आईच्या गावात माझ्या गाडीने कोणतरी ठोकलं. माझा पण पुढे ऍक्सिडेंट झाला यार. कुठे गेलं रे? भाऊ अरे थांब ना. अरे गाडी पण कार्यकर्ता नाही ना रे तो. का उडाला का डायरेक्ट? जाऊ दे भाई, याची गाडीची वाट लागून टाकली रे मी. तर काय विषय नाही भाऊ. थांब रे भाऊ. तर पोहोचलोय आपण आपल्या मीटिंग पॉईंटवर. आणि इथं तर भाई फ्रँकलिन आणि ट्रेवर ऑलरेडी येऊन गेले रे. आणि देवनी मला इथं पोहोचून दिलं, तो चाललाय भाई. म्हणजे आपल्याला काम हा कोणावर गागू राहिला यार. हेलिकॉप्टर का घेऊन आला का बरं रे? अच्छा तो हेलिकॉप्टर ड्रायव्हर ऍक्च्युली पायलट हा आहे, तो सूटवाला चालला बघा. तो देवचा कार्यकर्ता आहे वाटतं. तो त्यांनी हेलिकॉप्टरची अरेंजमेंट करून दिलेली आणि त्याच्यावर गागू राहिला हा. फ्रँकलिन आणि ट्रेवरची ओळख नाही झालेली होती आधी, तर आता ओळखते वाटतं फ्रँकलिन आणि ट्रेवर एकमेकांना. ट्रेवर काय सांगतोय बरं का, म्हणजे मायकल सोबत राहून नको. मायकलने हरामी म्हणजे तो पैशांसाठी लय काय करतो म्हणजे खरं यार पैशाशिवाय नाही यार भाई. काहीच मजा नाही भाई पैशांशिवाय यार. तुम्ही खरं बघा जिंदगीचे लागलेले नाही का. पण जाऊ द्या 2026 मध्ये दुनिया खतम आहे.
थोडा विषय तोपर्यंत मजा करून घेऊ यार. आपला विचार केला होता आपण की 2026 येण्यापर्यंत म्हणजे 2025च्या डिसेंबरपर्यंत आपलं 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे. पण यार किती मेहनत करावं झालं काही होतच नाही यार. लोकांना व्हिडिओ बघत नाही, सबस्क्राईब पण नाही करत यार. असं नका करत जाऊ रे. थोडी करा यार, मराठी यूट्यूबरला सपोर्ट करा भाई. आपल्या मराठी गेमिंग कम्युनिटी पुढे वाढवायची आहे. करा यार करा. बाकीच्या यूट्यूबरांना कसं सपोर्ट करता रे भाई तुम्ही? एक सबस्क्राईब करायला काय प्रॉब्लेम आहे? आपल्या जुन्या व्हिडिओज पण जाऊन बघा यार. आपल्या जुन्या व्हिडिओज एकदम क्रेझी व्हिडिओ आपण बनवतो. ते काय एकदम खतरनाक आहे यार. पण आपण म्हणू भाई मराठीमधला टेक्नो गेमर आपल्याला बनायचं आहे. मराठीमध्ये काहीतरी एकदम तळकती भडकती गोष्ट करायची आहे. ते की मी प्रयत्न करतोय. त्यासाठी तुमची पण मदतीची गरज आहे यार. पण जाऊ द्या काय हरकत नाही, तुमची इच्छा. ओके, आपण पोचलोय IAA बिल्डिंग. पण अच्छा FIB आणि IA वेगवेगळे गोष्ट आहे का? ओके, तर ठीक आहे. आपल्याला बिल्डिंगच्या जवळच हेलिकॉप्टर न्यायचं आहे. आणि याचा प्लॅन असा आहे की आपला जो मायकल भाऊ आहे तो इकडनं दोरीच्या मदतीने खाली उतरणार आहे आणि त्या कार्यकर्त्याला वाचवणार आहे असं तो बोलला. तर ठीक आहे, आराम. नाही ठोक भाई, बरं झालं. ॲक्च्युली एकतर मला हेलिकॉप्टर तर अजिबात उडवता नाही येते यार. एकदम म्हणजे कंट्रोलच होत नाही डायरेक्ट. जबरदस्त रे. हळू जाऊ दे भाई, हळू जाऊ दे भाई, काय विषय नाही. अशी इकडनं ओके बस. फक्त कोणी बघायला नको रे मला. बघितलं शिट बघितलं. पण ते तर वरती आहे. ठीक आहे, अजून खाली वाटतं ते. त्या व्यक्तीला ठेवलेलं कुठं आहे? ओके, आई दिसला. अच्छा, तर हा आहे का तो? मिस्टर के नाव याचं बरं का. मिस्टर के फॉर पूर्ण नाव काय रे तुझं वालं? बाय ऍक्च्युली हा FIB वाल्यांना म्हणतोय की म्हणजे मला काहीच माहिती नाही. ऍक्च्युली 2 टीम वाटतं बरं का लॉस एंजल्समध्ये. गंध मारताय रे त्याला. IAA वाला वेगळं आहे आणि FIB वाला वेगळं आहे. अरे तोड मस्त रे. ना समोर नाही यायचं. आपला कार्यकर्ता याला गोळी मारायला. चल निघ. फ्रँको भाऊकडे जायचं आता आपल्याला. फ्रँको भाऊ काय करू राहिला? आईला स्नायपर घेऊन बसला ना राव. एक नंबर. आता एकाला टपकवतो भाई मी. काय पहिला टाक. हा चल तू गेला. एक टकले बंधू गेला आणि हा एक दुसरा काय लॉस एंजल्समध्ये टकलेले भेटायला लागले. ते बघा हे. चल बर तू काय करू राहिली इकडे? ए बादशाह तू लपू नको रे भाई. तू याला हेडशॉटच सांगतो मी. जबरदस्त. काढ बाहेर काढ पटकन. एक नंबर. आता चल यांना अजून 2-4 जण टपकवतो भाई मी. चल निघ तू पण निघ. इथंच आहे रे कुठंतरी. चल जाऊ दे आता मायकलवर जाऊ आपण. आणि मायकलच्या मदतीने 2-4 जण टपकव. इथंच काचबीज फोडायची भाई. काय एकदम जबरदस्त. चला बरा. तर तिकडचं तो कार्यकर्ता लपून मारतो. साला मरू पण नाही राहिला तो. तुम्ही कवर नका घेऊ रे. गन रिलोडला आली. शिट जबरदस्त. अबे मरदा भाई. तो व्यक्ती लपून मारतो. साला तो मरत पण नाही पटकन. खेचऱ्यावरती तर विषय आई पलटत आली भाई मागं. संपला विषय असं वाटतंय मला. हे तर भाई पोलीस लोक आले रे. पळव. थांब. चल मेला. जबरदस्त. पायलटला आले रे. मस्त रे. पायलट पण मेला रे भाई. जबरदस्त. चल अजून कुठे तिकडं लागले रे बाबा ते. हे आपल्यावाला हेलिकॉप्टर आहे. ओके, हे चॉपरला मारावं लागेल मला. पायलटला बसले ना भाई तर एक नंबर काम. जबरदस्त रे भाई. आय थिंक त्या हेलिकॉप्टरच्या पंख्याला बसलं वाटतं बरं का गोळी. एक नंबर. काय विषय. तिच्या भाई त्यांच्या हेलिकॉप्टरला मिसाईल आहे. त्या हरामी त्यांच्या हेलिकॉप्टरला मिसाईल लावून ठेवले साले. भाई बरं नेम नको लागायला. जर का नेम लागलं तर आमचं हेलिकॉप्टर जायला ब्लास्ट व्हायचं खाली. मी यांच्या हेलिकॉप्टरच्या त्याने इंजिनलाच गोळ्या मारतो भाई. जबरदस्त रे. अजून आहे का कुठं? अजून आहे भाई. अजून 2. तू कसं काय गोळ्या बांधून राहिला साल्या? याच्या पायलटला मारला ना ते. एक नंबर रे. बसले रे भाई. पायलटलाच बसले डायरेक्ट. काय अजून एक नाही तो गेला. अजून एक कुठे रे? आहे का अजून? याला बसले का गोळ्या? नाही ते तर तो फुगा आहे तो. त्याला कसं ते गोळ्या बसेल खालच्या? नाही यार संपला विषय. जाऊ दे गेले वाटतं संपले. चला भाई आता आपण हेलिकॉप्टर चालू. आणि या कार्यकर्त्याला माहिती नाही का आम्ही कोणी?
आय थिंक हा देवचा ओळखीचा असू शकतो बरं का. तो विचारू राहिला. बस झालं म्हणजे थँक्स फॉर मला सेविंग, मला वाचवल्याबद्दल धन्यवाद. तू ते खड्ड्यात जा भाऊ, मला फक्त एवढं सांग तू, म्हणजे आम्हाला एवढं सांग की जे सोनं जे चोरलं होतं ना ते कुठं आहे फक्त, बाकी बघू आपण नंतर. कारण ना विषय काय ना की बा देव काय बोलला होता की मध्ये आपल्याकडे 2 चान्स आहे. जर का ह्या कार्यकर्त्यांनी ते FIB वाल्यांना सगळी गोष्ट सांगितली असती तर याला एक तर टपकवलं असतं आपण, पण आता त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे. आपला जो मित्र आहे बघा स्टीव्ह, तर स्टीव्ह असं बोलला की अजून त्याला काही सांगितलेलं नाही आहे, पण आज त्याची इन्क्वायरी होणार होती जे की तुम्ही बघितलं. त्याच्यापासून आपण त्याला सोडून आणलेलं आहे आणि आता त्याला सोडून आणलं आहे म्हणजे आता याच्याकडून आपल्याला इन्क्वायरी करावंच लागेल भाई की ते सोनं कुठं लपवलं त्यांनी, आणि सांगितलं का मग ते आपल्या सगळ्यांमध्ये म्हणजे वाटा पडणारच आहे त्याचावाला. थोडी ना असं काही कोण जास्त कोणी कमी घेऊन जाणार. घे रे याला पट्ट्यात, टाका गाडीमध्ये त्याला. काय अरे थोडा आरामात रे भाई, आपला कार्यकर्ता आहे तो. मला गोदी बिदी बांधून राहिले राव. हे देवचे कार्यकर्ते बरं का, देवचे बॉडीगार्ड आहे ॲक्च्युली. तर देव्या पण काहीतरी मोठा कार्यकर्ता वाटतं बरं का. देव्याचं ॲक्च्युली मला पण काय माहिती नाही, मोठं काहीतरी दुकान का काहीतरी आहे त्याचं वालं. बघू जाऊ द्या. आयला ट्रेव्हरला मस्त हेलिकॉप्टर चालवता येतं रे, आवडलं वाटतं त्याला नाही का. ओके तर ठीक आहे यार, जाय तू तुमचं हेलिकॉप्टर घेऊन जाय. आता मित्रांनो तो जो काय करणार आहे माहिती का, देव आणि स्टीव्ह, त्या हा जो व्यक्तीला आपण पकडलेला आहे मिस्टर केला, तर त्या व्यक्तीला जाऊन म्हणजे पूछताछ वगैरे करतील आणि मग आपलं जे पण सोनं असेल ते आपण बाहेर काढणारच यार. कारण विषय काय की FIB वाल्यांना झालेली शंका. आणि ॲक्च्युली सॉरी, तो जो दुसरा व्यक्ती होता ना बघा, ते मीटिंगमध्ये गेलो होतो आपण त्या स्टीव्हला भेटायला आता सध्या FIBच्या बिल्डिंगच्या इथं. तर तिकडं तो जो व्यक्ती आहे दुसरा होता बघा, तो मी बोललो की मला माहिती नाही, तो ॲक्च्युली तो IA वाला होता बरं का. स्टीव्हचा कॉन्टॅक्ट भेटला भाई आपल्याला आता, काय हरकत नाही. म्हणजे आपल्यासोबत ना एक IA वाला पण आहे आणि एक FIB वाला पण आहे. ओके तर भाई म्हणजे आरामी नाही का, ते पैशांसाठी भाई काही करायला तयार आहे. आणि पोलीसवाला पण राहतो बरं का आपल्यासोबत एक इकडं, असं म्हणजे ऐकलं. पण बघू आता स्टीव्हला माहिती, सॉरी त्या देवला नक्की माहिती, कारण देवच्या मोठ्या लोकांशी संपर्क असतात नाही करावं. ठीक आहे जाऊ द्या, आता झालं आहे भाई त्या कार्यकर्त्याला तर आपण वाचवलं आहे. तर जाऊ द्या आपण. मी चाललो भाई घरी, थोडंसं फ्रेश वगैरे होतो, कपडे बदललो होतो यार का नाही. काही तर याला मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की आज मला ना आता याचा फोन आला होता, तो मार्किन मद्रास होता. तो मद्रास म्हणतोय म्हणजे पटकन माझ्या घरी आहे म्हणे, लय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि म्हणजे ते काम म्हणजे तूच करू शकतो असं त्याचं म्हणणं आहे भाई. पण यार असं कसं काम आहे भाई, एक तर तो मद्रासी मला पैसे तर देत नाही झाला. ॲक्च्युली विषय काय आहे ना की यार माझा त्याचा पंगा असा झालेला आहे की त्याचं घर तोडलं होतं ना रे, तेव्हापासून तो माझ्या डोक्यात बसलेला आहे यार. असं संताप येतो ना मला, एक तर याच्यासोबत काम नाही करायचं वाटत मला. म्हणजे मी तर काही बोलत नाही यार की याच्यासोबत मला काम करायचं आहे. तोच साला मला फोन करतो. त्याला माहिती ना रे की मोठ्या चोरी वगैरे करा म्हणजे मायकल वगैरे सगळं करू शकतो. पण सालाने आता गाडी चोरली बघा आपण, एक वेलफायर चोरली होती, टोयोटा वेलफायर. त्या गाडीचे सुद्धा ह्या भाऊनी मला पैसे दिले नाही अजून, म्हणजे दिलमध्ये. एवढा संताप येतो. एक तर अशी इच्छा होती भाई याची ही जी फरारी ना हीच गायब करून टाकवा यार, लय भारी दिसते ते फरारी गाडी यार. हा कशाला फोन करतोय आता. अच्छा ठीक आहे, ठीक आहे समजलं. ठीक आहे ठीक आहे चालेल, भेटूया नंतर. अरे यार भाई तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की आता जो स्टीव्ह म्हणतोय की त्या कार्यकर्त्याला आम्ही वेअरहाऊसमध्ये घेऊन गेलेलो आहे, म्हणजे तिथं देव पण आहे आणि ट्रेव्हर पण आहे आणि म्हणजे हा स्टीव्ह पण आहे आणि तो जो IA वाला कार्यकर्ता तो पण आहे. मार्टिन असं गेला खड्ड्यात यार. मी त्याला नंतर भेटला की आपले सगळ्यात महत्त्वाचं मला इथे सोनं घ्यायचं आहे यार, कारण त्याच्याने माझ्याकडे पैसा येणार, त्या पैशाच्या मदतीने भाई आपण करोडपती होऊ शकतो यार. कारण त्या सोन्यावर भाई आपला पण हक्क आहे, आपण असं सोडणार नाही यार त्याला. आता मी चाललो आहे भाई त्या वेअरहाऊसकडे ज्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला आपण विचारणार आहे. आता ॲक्च्युली विषय काय ना की तो कार्यकर्ता थोडासा असा पलटला आहे म्हणजे, असा स्टीव्ह मला बोलला. बाकी ठीक आहे यार, पोहोचलो आपण त्या एरियामध्ये आणि इथं पाऊस पण सुरू आहे आणि पावसामध्ये हा छी हे दलिंदर आहे भाई एक नंबरचं भाई. ट्रेव्हर यार लाजा शरम आहे का ते तुला. अबे धोई तसंही भाई तसेच पॅन्ट घालून घेतली यार, कुठे हागायला जातं किळच आहे यार. सोडा यार जाऊ द्या.
ओके, तर इथं बघा हे तिघ पंटर इकडं ऑलरेडी आलेले आहे. अँड युअर मिशन अँड यू बॅक देअर. तू कोणाला अबे तो बघा हा ट्रेवर ना, तो देवेला लगेच बोलायला लागला म्हणजे तू इथं काय करतोय म्हणे. पप्पा. आणि हा बघा हा जो स्वेटरवाला आहे ना, हा आहे तो IA वाला. ॲक्च्युली जो मिस्टर केला आपण वाचलो ना, तो IA वाल्यांनी पकडलं होतं. म्हणजे FIB आणि IA जवळपास सारखेच काम करतात, म्हणजे सोबतच जे दोघं पोलीस असायचे ते, फक्त टीम त्यांची वेगवेगळी नाही का. CID असतात, अजून ते काहीतरी ब्लॅक कॉप्स असतात, ते तशा प्रकारचं आहे लॉस सॅन्टोसमध्ये. आणि हा आहे आपला स्टीव. आपला म्हणजे हा पण एक नंबरचा हरामी बरं का. हा ना स्वतःच्या फायद्यासाठी काम करतो, सगळे त्यासाठी काम करतात. झाली बाई दोघांची मीटिंग. मला वाटलंच होतं हे दोघं नक्की काही ना काहीतरी करतील. मायकल भाऊनी सांभाळलंय आणि याला नंग करून का बरं आणलं. अरे भावड्या. अच्छा, तर हा देव बोलतोय की म्हणजे तो आपल्याला सांगत नाही म्हणे खरं, कारण 10-12 वर्ष आधीची गोष्ट आहे ही. आणि तेव्हापासून ते जे सोनं होतं ना, ते याच्याकडत होतं. त्याला काहीच माहिती नाही म्हणतोय तो. अरे नाले का तूच चोरलं होतं ना आमच्या पाठीमागं ते सोनं. अरे बॅग भरून मोठे काहीतरी व्हॅन भरून गेलो होतो तो. आता याला भैयाच्याकडे फुल हत्यार आहे नाही का. स्टीव भाई कुडून का मानून राहिलं भाई. पकड. अजून काय आहे, पेट्रोल आहे का ते, डिझेल आहे काहीतरी आहे ते. कोणाला सांगितलं होतं तू. अबे तू इज्जतीत सांगून दे भाई ते सोनं कुठे आहे, नाही तर लय गंदे हाल होणार तुझे वाले. आता याला काय ICU मध्ये रॉकफोर्ड हिल्स. ओके, तर हा कार्यकर्ता म्हणतोय की म्हणजे ते सोन्याचा थोडासा भाग द्या. तो रॉकफोर्ड हिल्स मध्ये एक जण कार्यकर्ता आहे म्हणजे त्याच्याकडे आहे. आता बघूया रॉकफोर्ड हिल्स म्हणजे ऍक्च्युली मायकलच्या घराचा एरिया बरं का तो रॉकफोर्ड हिल्स. आय थिंक तिकडच आता आपल्याला म्हणजे आता मी आणि हा जातोय, देव तिकडे जातोय बघायला की नेमकं तिकडच का ते. यार एवढेच भाई ट्रेवरच्या हातामध्ये दिलं यार. संपला भाई विषय. आता मेला भाई तो कार्यकर्ता तो की मिस्टर के गेला भाई. आता ट्रेवरला सांगितलेलं आहे टॉर्चर करायला. ठीक आहे भाई. आता विषय काय आहे ना भावांनो, तो कार्यकर्ता काय म्हणतोय, हा मिस्टर के, तो म्हणतोय की म्हणजे 10-12 वर्ष आधी झालेली गोष्ट आणि माझी ना 2-3 वर्ष आधी माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि मी 1 वर्ष जवळपास कोमामध्ये होतो. आणि त्याच्यानंतर मला काही गोष्ट आठवत नाही मध्ये, फक्त थोडंफार आठवतं जे की एक थोडाफार सोन्याचा भाग ना म्हणजे एक बॅग भरून सोनं त्या रॉकफोर्ड हिल्समध्ये एका कार्यकर्त्याला दिलं होतं. आता त्यांनी एका घराचा पत्ता तर दिलेला आहे आपल्याला. बघू यार आता नेमकं काय होतं. तर गाडीचे लय हाल होता बरं का भाई. देवायला म्हणा तू मला गाडी चालवायला देऊ नको म्हणा, मी तुझ्या गाडीची लय गंदी वाट लावाल म्हणा. आपण आपली गाडी थोडी चांगली चालवतो रे, दुसऱ्यांच्या गाड्यामध्ये थोडासा विषय होऊन जातो असं आहे. बाकी चला हे भाऊ अरे थोडंसं बघून तर चालू रे. अचानक आला रे माहिती मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मारली त्यांनी. याची गाडी किती खराब झाली बाय. जाऊ दे, चिखल असता आहे, गेलतो साफ करून. आपलं काय, आपल्या थोडी गाडी आहे, मरू दे. पण यार मला ही गोष्ट कळत नाही की तो मिस्टर के आपल्यासोबत खोटं का बरं बोलू राहिला भाई. तो आपलाच कार्यकर्ता होता यार, आपल्यासोबत काम करत होता. साला 10-12 वर्षानंतर तू लॉस सॅन्टोसमध्ये आला, लगेच एका झटक्यामध्ये तुला पळवलं म्हणजे धरून पकडलं. निघता का नाही तुम्ही इथून. अरे याची कटकट भाई दरवेळच राय झालं ना भाई. यांचं नुसतं कट्टाचे सगळ्या म्हातारी रे भैया. एक पण असं म्हणजे टपोरी सगळ्या म्हातारी बाई. हा काय विषय. मला वाटलं छपरी लोक उभे राहतात तिथं. पण चला भाई काय विषय नाही, आपण पोहोचलो त्या एरियामध्ये रॉकफोर्ड हिल्स कडं. आणि यांनी एका घराचा पत्ता आपल्याला दिला होता, पण त्या घरी तर यार शूटिंग चालू वाटतं. आणि शूटिंग मध्ये फक्त 4-5 जण. ही कसली शूटिंग आहे भाई. YouTube व्हिडिओ शूट करत असतील ते गॅरंटीत. नवरा बायकोचा झगडा उरायला वाटतं. साल्याने आपल्याला खोटा पत्ता दिला का काय. फोन लाव रे भाई त्याला, स्टीवला. ओके भाई त्यांनी खोटा पत्ता दिला भाई गॅरंटीत आपल्याला. आता स्टीव आय थिंक भडकला असेल बरं का गॅरंटीत. गेला भाई आता स्टीव. तू गेला भाई मिस्टर के हरामी भाई. माझ्याकडे बघा काय आता पकड घेतो भाई. आता बघू आता पकडणी काय होतं. दात काढतो डायरेक्ट. आई शपथ, ही एक खूप खतरनाक आहे.
याच्यापेक्षा खतरनाक ते करंट द्यायचं रे बाबा. काढ 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 एकदम असं घर 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 घर. अरे शाबास. आई शपथ लय खतरनाक काढला. बापरे बघून तरी कसं होतंय मला. किती खतरनाक का दुखत असेल ना यार दात उघडल्यावर. ट्रेवरला दया नाही भाई अजिबात. आणि आज टीव्ही पण म्हणतोय भाई म्हणजे तू एक सांग नाही तर मग तुझी वाट लागेल म्हणे गॅरंटीत. अरे हा गॅरंटीत विकला गेलेला आहे. हा सांगत नाही भाई आपल्याला कारण यांनी पैसा खाल्लेला असेल भाई असं वाटतंय मला. ओके तो त्यांनी मला काहीतरी सांगितलं आहे की हायवेला एक कुठला हायवे बोलला तो रे काहीतरी हायवे बोलला. तर त्या हायवेला एक बंगला आहे ॲक्च्युली. तर त्या बंगल्यामध्ये राहतो म्हणजे तो एक म्हणजे तो मेन कार्यकर्ता नाही राहत पण त्याचा जो समजा असं काही राईट हँड लेफ्ट हँड असतात ना तर तो कार्यकर्ता राहतो तिकडं. आणि त्या कार्यकर्त्याला आपल्याला शोधायचं आहे. आणि स्टीव तर देव तर म्हणतोय की म्हणजे डायरेक्ट मारूनच टाकायचं म्हणजे त्या कार्यकर्त्याला. आणि मग एकदा का त्याला मारलं तर हा जो मिस्टर के त्या मिस्टर केच्या मदतीने आपण आपलं सोनं नक्की परत घेणारच आहे. बघू आता एक नेमकं काय कोणाकडे यार. मिस्टर केला माहिती रे तो जो तो नंगा माणूस आहे त्याला आपण पकडलंय त्याला माहिती सगळ्या गोष्टी पण तो लय हरामी तो सांगू नाही राहिला यार. आता जर खोटं राहिलं ना भाई आता खरं सांगतो याचा तंगडा नाही तोडला ना भाई तर नावाचा ट्रेवर नाही आपण. ट्रेवर ॲक्च्युली ट्रेवर टॉर्चर करतो ना रे त्याला म्हणून. बाकी गाडी पळवायला भारी रे 160ची स्पीड नाही काही शप्पो भाई काय जबरदस्त चुमण्या स्वरी कट मारून गेलो आपण. ठोकळा असतो डायरेक्ट काही इशू नाही व्हायचं. इथं पोचायवरच आपण. आय शाबास रे मस्त ब्रेक मारला रे. दरवाजात लाव रे भाऊ. आता इथलं कोणतं घर आहे बे. एकदम आरामामध्ये आले नाही करावे. पेटीमध्ये काय स्नायपर. ओके तर स्नायपर आपला फुल आता त्या कार्यकर्त्याला टपकवायचंय. विचार पटकन विचार कसा दिसतो तो व्यक्ती. विचार नाही सॉरी सांग भाऊ. पर त्याला नाही काहीतरी घ्यावं लागेल. उचल भाई ते पाणी उचल डायरेक्ट. काय पाणी का काय ते रॉकेल वाटतं. आता गेला रे भाई. अरे डायरेक्ट पाडलं. अरे त्याला श्वास नाही घेता येणार रे. तो मेला तर काय भेटणार नाही रे बाबा आपल्याला. बावड्या. अरे ट्रेवर पाणी वाटतं पाणी त्याला टॉर्चर करताय. ए उठ रे. अरे अजून सांग भाऊ. एवढ्या माहिती नाही बोल पटकन बोल. एवढ्या एक दोन गोष्टींनी काही गरज नाही आपल्याला महत्वाचं नाहीये. हा ओके तर याने काहीतरी बोलला तो आपल्याला तिकडे पार्टी करणारा भेटेल म्हणजे आपल्याला. ठीक आहे टार्गेट आपल्याला शोधायचा आहे. भाई भेटत तर नाही यार तो. रेड शर्ट बोलला तो आय थिंक काहीतरी ना असं. इथं आय थिंक पार्टी चालू आहे वाटतं रे. पण असा काही एकदम वेगळा व्यक्ती नाही भेटत तरी इथं. बाई एका माणूस आहे यार ते. अरे हा बाई एका माणूस त्याचा विचार यार त्याला. नाहीतर निघायची ती बाई आणि मारतो आपण माणसाला भाई. हा विषय निघायचा नाही तर सापडत नाही रे भाई ते. विचार त्याला परत. स्टीवचा संतापा झाला भाई आता. हरामी तू एक तर सांगत पण नाहीये की कोण आहे काय आहे. तू घे रे भाई ट्रेवर याच्या पट्ट्यामध्ये घे रे याला. आता एक काम कर करंट दे भाई आता एक नंबर बाईक. शॉकच दे डायरेक्ट काय याचे मनुक्यात म्हणजे शॉक दे त्याला. हे बघ भाऊ एक घेतला दुसरा घेतला. घर 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 लागला किती भारी वाटतं ना शॉक लागल्यावर. हे बघ सांगतो का पटकन. सांगतो का मजा येते रे असं शॉक द्यायला. ही पण किती हे धूर दिखतोय रे. हे मरल रे ते. अरे गेलं का काय. 200 BPM त्याचे हार्ट रेट चालू आहे बाबा. मरायला नको रे तो. आईच्या गावात किती खतरनाक इंजेक्शन घातलं भाई छातीमध्ये. एकदम कसं तरी झालं यार. ट्रेवर भाऊ अरे मेला का काय ते. उठव रे त्याला. त्याला काय झालं तर भाई आपला विषय होऊन जात. जिवंत आहे भाई.
अरे सांग यार, तू गणगण नको करू भाई. तू तू तसाही तू सुटणार नाहीये जोपर्यंत आम्हाला आमचं सोनं भेटत नाही. तू तो समोरचा कोणताही कार्यकर्ता असो, तू गेला खड्ड्यात. हा अजून अजून. अरे हा सांगत नाहीये, पण तरी स्टीव्ह म्हणतोय की म्हणजे काही जरा असं वेगळं पार्ट बघ, म्हणजे थोडीशी तब्येतीमध्ये म्हणजे सोनं दागिने वगैरे अंगठ्या वगैरे असतील म्हणजे त्याच्याकडं. असा व्यक्ती भेटेल का यार, त्याचे अंगठे वगैरे घातलेली त्यांनी, तब्येत वगैरे त्याची. असा कोणी भेटत नाही यार, असं म्हणजे ज्वेलरी घातली म्हणजे त्याने असं. अरे यार असं कोणी दिसत पण नाही इथं. लेडीज तर नाही यार, ती लेडीज पण नाही भेटत यार अशी म्हणजे ज्वेलरी घालणारी. भाऊ भेट इथं पण नाहीये. आता काय खरं नाही भाई तुझं. आता ब्रह्मास्त्र काढावंच लागणार आहे. ट्रेवर भाऊ शेवटचं हत्यार आहे आपल्याकडं. घ्या आता आणि तोडायचे तंगडे, त्याच्याशिवाय नाही बांधणार भ्या. आय शाबाश. अजून एक. अरे अजून एक मारायची होती रे. ऍक्च्युली आपल्याला फक्त एवढं माहिती करायचंय की हा मिस्टर के काम कोणासाठी करत होता एवढ्या 10-12 वर्षांमध्ये. याने काहीतरी बोलला हा. ओके. हा ही झाली ना बाई माहिती. सुट्टा मारणार आहे तो, म्हणजे चेन स्मोकर, आणि तो लेफ्ट हँडेड आहे, म्हणजे लेफ्ट नाही का डावी बाजू, म्हणजे डाव्या हाताने तो काम करतो. बघू यार असा कोण कार्यकर्ता इथं. इथं तर नाही दिसत आहे. सुट्टा मारणारा कार्यकर्ता भेटायला पाहिजे रे. इकडं तर नाही यार, इकडं तर आपण बघितलं नाही का याच्या आसपास. ओके इथं लाल शर्ट मध्ये. हा इच्छा गावा तो लेफ्ट हँडी बघा, हा लेफ्टी आहे आणि हा पण बीडी पिऊर आली इकडं. हाचे गॅरंटीत हाचे बघा. याच्या अंगठ्या पण दिसत आहे मला बरं का. हा गॅरंटीत हा गोल्ड वगैरे ज्वेलरी वगैरे म्हणजे तसा वापरणारा कार्यकर्ता हा. सुटलं मार टपकर. मस्त रे. अरे जिवंत आहे रे. अजून एक मार. मस्त रे, एक नंबर भाई. चल चल अजून 1-2 घालतो भाई, मग तो मरायलाच पाहिजे डायरेक्ट भाई. फायनली यार त्याला आपण मारलेलं आहे. मला वाटलं यार मोठ्या सिक्युरिटी मध्ये असेल. हे स्टीव्ह खुश झाला ना भाई. धन्यवाद भाऊ माहिती सांगितल्याबद्दल. चालला कुठे. काय करायचंय मग याचा वाला आता. अच्छा तर याला सोडून दे म्हणजे असं म्हणतोय तो. चल भाऊ झालंय तुझं काम. आणि आता मायकलचा फोन आला होता स्टीव्हला. तर आपला जो फ्रँकलिनने काय काम केलं बरं का आपल्यासोबत. फ्रँकलिनला यांनी एक पत्ता दिला होता आपल्याला की त्यांनी ते उरलेलं सोनं, म्हणजे थोडंफार हाय बस सोनं उरलेलं, काहीतरी 2-3 किलो म्हणजे 10-12 किलो ॲक्च्युली. तर ते जे सोनं आहे ना ते कुठं होतं ठेवलेलं हे यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि तिथं खरंच चेक करायला आपण पाठवलं होतं फ्रँकलिनला. आणि फ्रँकलिनला तिकडनं कन्फर्मेशन भेटलेलं आहे की हा भाऊ या ठिकाणी ते सोनं आहे. आणि मग तो फ्रँकलिन ते सोनं घेऊन येणार आहे का आपल्याला जायचं आहे ॲक्च्युली ते तर नाही माहिती अजून. तो काय प्लॅन देवनी काय आपल्याला सांगितलं नाही आहे. बाकी ठीक आहे. जर सोनं माहिती नसतं झालं ना यार तर मग याला काय आपण सोडलं नसतं. पण ॲक्च्युली आता फ्रँकलिन हो बोलला आहे म्हणजे गॅरंटीत आपल्याला सोनं भेटलेलं आहे ते. आता बघू आता नेमकं पुढं काय. पण ज्या कार्यकर्त्याला गाडी पलटल रे. पण ज्या कार्यकर्त्याला आपण मारलं ना तो ॲक्च्युली मेन कार्यकर्ता नव्हता. त्याचा एक लेफ्ट राईट हँडवाले नसतात का तो होता तो. आणि आता ॲक्च्युली ना तो जो मेन कार्यकर्ता सुद्धा माहिती नाही आहे, म्हणजे तो मिस्टर केला पण माहिती नाही की तो मेन कार्यकर्ता आहे कोण. तो फक्त डील ह्या व्यक्तीसोबत करायचा ज्याला आपण मारलेलं आहे. आता आपल्याला माहिती ना भाई सोनं कुठं आहे. तर मग आता मी फ्रँकलिन ट्रेवर म्हणजे कोणीतरी आपण जाऊ ते सोनं घेऊन येऊ तिकडनं. आणि बघू आता पुढं काय होतं. देवनी तर काय आपल्याला अजून काही सांगितलं जात नाही येते. ओके आता ह्या व्यक्तीला मी एअरपोर्टला सोडायला आलेलो आहे. कारण याची आपण तिकीट करून दिलं भाई तू लॉस सॅन्टोस सोडून निघून जाय. कारण ज्या व्यक्तीला आपण मारलं ना त्याचा कोणी ना कोणीतरी दुसरा व्यक्ती असू शकतो. आणि त्याच्यासोबत डील हा करायचा मिस्टर के करत होता. आणि जर का तो मिस्टर के लॉस सॅन्टोसमध्ये राहिला तर मग जर मिस्टर केला जर त्या दुसऱ्या कार्यकर्त्यांनी धरलं तर नाही. आणि मग मिस्टर के भाई तो कानबाना येतो. आपण कसं त्याला मारलं आणि तो कबलला लगेच मग त्याला पण तो दुसरा व्यक्ती मारला. आणि त्यांनी जर आपल्याबद्दल त्या व्यक्तीला सांगून दिलं तर मग आपल्याला तर गेम ना भाई. म्हणून त्याला आपण सोडून देणार आहे मिस्टर केला.
तो नंगा बिंगा याची फॅमिली म्हणे इथं, पण साला तू फॅमिलीसोबत कधी दिसला तर नाहीस. याच्याकडे बॅग नाही काही नाही, हा जाणार कसं काय? अरे पडलं रे ते. तर चला यार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस सगळ्यात. जर का व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये GTA 5चे व्हिडिओज बघण्याकरिता. आणि यार सपोर्ट करा यार जाता जाता. आणि मावडीचा का बरं फोन मेसेज आला मला. ट्रेवर यू काहीतरी बोलू राहिली ती. ॲक्च्युली काय आपला ट्रेवर भाऊ ना यार महिन्याभरपासून गेला नाही ना रे, इकडं आलेला आहे लॉस सॅंटोसमध्ये राहिला. त्यांनी त्याचं गावाकडे म्हणजे लक्ष देत नाही तो. हा जिम्या काय म्हणतोय, हे अंकल टी म्हणजे ट्रेवर. ओके जिमी याची पण 5-50 चालूच राहतो यार. हा जिमी पण आहे ना, म्हणजे मायकलला असं काही समजत नाही यार, त्याचा बाप आहे ना तो मायकल. तरी भाई काय पण यार यांचं वालं, म्हणजे मायकलच्या घरचे मायकलला एकदम म्हणजे सिरियसच घेत नाही काय तर काय यार. तर चला जाऊ द्या, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. आणि 1 सेकंड, या दिदीची गाडी चोरली वाटतं कोणतरी. ए भाऊ थांब रे, ए भावड्या थांब. नाही गाड्या चोरायच्या दिवसा ढवळा आपल्या समोर तो गाड्या चोरतो. थांब, याचं तंगड्याच तोडतो मी आता. गाडी भारी रे याची म्हणजे तिची. नाही उतर आईच्या. अबे माझा पोपट करून राहिला तू. नाही भाई तुला सुट्टी नाही भाई. आता गेला भाई तू. काय आई याची ट्रेवरची गाडी एवढी भंगार आहे ना. मी काय म्हणतो भावनो, ट्रेवरला एखादी गाडी घ्यायची का चांगली? कोणती गाडी? कार वीर नाही बरं का यार, कार मोटरसायकल नाही शोभत ट्रेवरला, ट्रकच शोभतो भाई. एखादा चांगला असा पिकअप ट्रक वगैरे सांगा जो की आपण ट्रेवरला देऊ शकतो. ओके, पाठीमागं सामान वगैरे लोड करायला कामं द्यायला पाहिजे. तो कार्यकर्ता पळाला का आईच्या गावात? आणि तर नुसतं ठोकाटाकी होती रे यार. एकतर हा ट्रक पटकन पळत पण नाही आहे, तो कार्यकर्ता किती लांब पळाला भाई. आपल्याला भाई आपली इज्जत वाचवायची ना, तर मला नक्की करावं लागेल. अरे सरकार रे भाई, पाया पडू का तुमच्या? कुठे गेला रे तो? अरे भाई तो गायब नको होऊन जायला फक्त. ओके वरच्या बाजूला थांबला. अरे यार वरच्या बाजूला गेला रे तो. नाही भाई आता सुट्टी नाही भाई तुला. आता मी ती गाडी धरूनच राहणार आहे भाई. किती काय झालं ती गाडी घेऊन राहील आणि तिकडे वापसच करेल मी. थांब तू जाऊ नको भाई, तू थांब. वय बाजूला साईडला लावतो का नाही? फोडू का तुला भाई? राडा करून राहिला तू. थांब रे, इथं आहे ना यार. अबे यार ही गाडीमध्ये आली रे, तर मी एकदम पट्ट्यामध्ये घेत होतो यार, एकदम आरामात मध्ये. पण यार साला तो मध्ये येऊन गेला. थांब मस्त रे. आता काय त्याला नीट चालू देणार नाही. हां ये. अरे दुसरी गाडी मध्ये नको येऊ नाही. खाली उतर रस्त्याच्या खाली उतर. मस्त रे, एक नंबर. आता नाही भाई, आता गेला तो. ॲक्च्युली माझ्याकडे गन नाही, तू मागं घेऊन नको रे यार. चल जा बस. अरे बस ना ड्रायव्हर, काय पागल आहे का रे तू? अरे भाई मी F वचन दाबलं तरी साला हरामी ते दरवाजा सुद्धा उघडला नाही टाकल्यानी. ड्रायव्हर भाई तू नल्ला भाई, तू दुनियाभरचा. बस परत दुसऱ्यांदा पोपट झाला यार. आता नाही भाई, आता माझ्याकडे गन तर आहे रे माझ्याकडे, पण काय ना थोडं शांतीत क्रांती करू म्हटलं. आता नाही भाई सुट्टी काय. आता फायनल भाई. आता जर मी याला धरलं नाही ना, आता जर हा थांबला आणि मी जर याला धरलं नाही ना भाई, आता म्हणजे मी काय करू शकतो यार मी आता. तुम्ही एक काम करा भाई, सबस्क्राईब करून टाकायचं डायरेक्ट. काय जर का मी याला धरलं नाही तर आता फुटला भाई तू. हे आता आपल्या इज्जतीवर आलेली आहे, आपली रिस्पेक्ट आहे भाई आपला. आता तू घेणार नाही मी. चल तुला गाडी मागं घ्यायचं चान्सच देणार नाही मी. अरे नाही घेऊन राहिला होता तो. चल उतर. चल भावड्या चल. हां तिच्या नानाची टाक. तू गोळ्या मारून राहिला का तू? का रे थांब. कान पटायची कटकट. चल घे अजून 2-4 घे. 2-4 मुसळ्यामध्ये घालतो. गन आहे ना माझ्याकडं. चल काय विषय नाही, धपाधप घालतो मी. काय एक धाड ड्र. बरं झाल्या याच्या पाठीमागच घालतो रे गोळ्या. अरे परत जिवंत होशील तर गाड्या चोरायचा विचारच नाही करणार तू बघ. नाही तर काय यार, 2दा थांबवलं भाई. म्हणजे कधीपर्यंत ऐकायचं आपण? एकदा झालं 2दा झालं, चला भाऊ लहान आहे म्हणजे का जास्तच राहिलं ना राव. दहशत पाहिजे भाई गाड्या चोरायची नाही का, म्हणजे चोरायच्याच नाही पहिली गोष्ट. आपण इज्जती भाई, आपण नाही चोरत बरं का यार, आपण एकदम इज्जतीत आहे. बाकी मी माझी गाडी इथं लावून दिलेली आहे म्हणजे चोरायला नको. इकडनं निघतो मी बरोबर आता. थांब रे थांब. अरे हा ठीक आहे ना भाऊ, चुकी माझी आहे. गागतो कायला मग? जाऊ दे. ती दीदी कुठे आहे रे? ती दीदी गायब झाली का काय? गाडी घेऊन जाय का भाई तुझी वाली? अरे यार लय लांब फिरून जावं लागेल यार. शिट, इथं खालच्या बाजूला आहे.
इकडं आहे का शॉर्टकट आहे का आपल्याकडं? ओ वेट 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 आहे भाई शॉर्टकट एक नंबर रे भाई. इकडनं आता धपक्यात शॉर्टकट मारायच्या नादामध्ये गाडीची वाट लागली. अय शाबाश. आता ही गाडी बघा ना यार, म्हणजे 2 कंपनी एकत्र आलेली बनून त्याच्यानंतर ही दुसरी गाडी आली वाटतं. हे बघा पाठीमागनं ना ऑडीचा सिम्बॉल दिसतोय जो की अर्धवट आहे आणि पुढून ना पोर्श गाडी दिसतीये. पोर्श माहिती का तुम्हाला? पोर्श एक SUV गाडी पोर्शची, तर सेम तशी दिसते नाही काही डुप्लिकेट पोर्श आहे. घे भाऊ. अरे वा ट्रेवर भाऊ, दरवाजे बिरवाजा भाई ट्रेवर यार. पोरीस बोर किती भारी वागतो तो बघा ना, आणि पोरांसोबत एवढा दलिंदरवाणी वर्ताव त्याचं म्हणजे वागणं याचं वालं. अरे अरे ए काय थँक्यू बिंकू तर बोल हे. अरे अरे मला माझी गाडीपर्यंत लिफ्ट दे. अरे हा काय विषय? कसली बाई होती रे, इज्जतच नाही बाई. झक मारायला मदत केली यार मी. बरोबर दे सोडा विषय यार. तर इकडची एखादी गाडी घ्यावं लागेल मला आणि तिकडे जावं लागेल. रॉनचा मेसेज आला मला. ट्रेवर हाऊ लॉस सँटॉस विल यू मिस. अरे हा यार भाई रॉन यार आपला ट्रेवर भाऊचा जिगरी मित्र आहे नाही का. तो त्याला लय आठवण येऊ राहिली यार आपलीवाली. भेटायला जाऊ यार कधीतरी त्याला. त्याचं पण काहीतरी तब्येत पाणी आपण विचारली नाही आहे. बाकी जाऊ कधीतरी. ठीक आहे चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आणि ही बाई मला ठोकली होती आणि मला मधलं बोट दाखवू राहिली होती ती. नाही भाई अशा लोकांना सुट्टी नाही भाई. काय गेली ती मेली. तर चला मित्रांनो माझ्या मागं लागली पोलीस. मामू लोक भाई कोणी सांगितलं भाई. एकदम नाले एवढा संताप येतो ना मला यार उगाच. ही गाडी मस्त पडते रे यार. अशा प्रकारची एखादी गाडी घ्यायची का? याला लो रायडर गाडी म्हणता बरं का. लो रायडर असं काहीतरी म्हणता याला. किती चपटी बघा ना, एकदम खाली जमिनीला चटकून चालू राहील ती. ओके तर सगळा विषय बाकीचे यार संध्याकाळ राहिली. मी चाललो बाई घरी. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आणि यार ज्याला पण GTA 5ची जी मराठी मोड्स विकत घ्यायची असतील आपल्यावाली जे पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवतो घ्यायची असेल तर भाई डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे एका वेबसाईटची. वेबसाईटचं नाव आहे GTA महाराष्ट्र मोड्स. तर बघा यार म्हणजे त्या वेबसाईटवरून तुम्ही मोड्स विकत घेऊ शकतात. तुमच्या GTA 5च्या गेममध्ये तुम्ही टाकू शकतात आणि आपल्या चॅनलला पण सपोर्ट करू शकता यार. सपोर्ट नाही केलं ना तर मग बघा यार असे वांदे हो राहिले. बरं पोलीस केस सुटत होते माझ्या अंगावरून. मी जाऊन स्वतःच पोलीसच्या गाडीला ठोकलो. वाव आता ते माझ्या मागं लागले. यो 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 चल या शेपटीवाणी मागं लागते ते. या आलेलं बाला असं नाही करायचं. सरकार तुम्ही हराम्यांनो सरकार आहे. तर चला यार भावांनो आता हे गेले खड्ड्यामध्ये. नाही यांना मी खड्ड्यामध्ये घालतो जोपर्यंत मी आता इकडनं सटकतो बघ. साल्या गोळ्या मारून राहिले रे एकदम. इतके नाले का नाही यार, इतके नाले का नाही भाई खरंच. तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद जय महाराष्ट्र.